नमस्कार. चला तर मग आज ऐकूया एका खास भेटीची गोष्ट. एक अशी भेट जी एका शांत दुपारी सुरू झाली, मग अचानक दहशतेत बदलली आणि एका शब्दाशिवाय झालेल्या संवादाने कायमची लक्षात राहिली. ही कथा आपल्याला माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्यावर पुन्हा एकदा विचार करायला लावेल. आणि ही गोष्ट आपल्याला एका मूलभूत प्रश्नापर्यंत घेऊन जाते. माणूस आणि प्राणी यांच्यात फक्त खाण्यापुरता किंवा आज्ञांपुरता संवाद असतो की त्याही पलीकडे जाऊन भावनांची देवाणघेवाण होऊ शकते? चला, या कथेतच याचं उत्तर शोधूया. तर गोष्टीची सुरुवात होते एका अगदी शांत दुपारपासून. पश्चिम बंगालमधलं राणीगंज, तिथल्या एका कंपनीच्या कॅम्पसमधलं एक घर जे पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात होतं. म्हणजे ते घर होतं असं जणू काही निसर्गाच्या कुशीतच वसलेलं एक छोटंसं जग. हिरवंगार गवत, रंगीबेरंगी फुलं, मोठी उंच झाडं आणि तिथे खारी, पक्षी आणि वानरांच्या टोळक्याचं तर रोजचंच येणं-जाणं असायचं. लेखकाच्या कुटुंबासाठी हे सगळं इतकं अंगवळणी पडलं होतं की ते त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भागच बनलं होतं. तो एक शनिवार होता. दुपारची वेळ. मस्त जेवण झाल्यावर लेखक एक साहसी कथेचं पुस्तक वाचत बसले होते. पण त्यांना कुठे माहीत होतं की पुस्तकातल्या साहसापेक्षाही मोठं साहस त्यांच्या दारातच वाट पाहतंय. आणि मग अचानक त्या शांततेचा भंग झाला. एक विचित्र आवाज, एक असा गोंधळ सुरू झाला ज्याने त्या दुपारचं चित्रच पालटून टाकलं. सगळ्यात आधी आवाज आला तो नेहमीच्या चिमण्यांचा, पण यावेळी त्यांचा चिवचिवाटात नेहमीचा गोडवा नव्हता. एक प्रकारची अस्वस्थता होती. लेखकाने आधी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण ती एका मोठ्या वादळाची सुरुवात होती. त्यातच भर पडली कावळ्यांच्या कर्कश ओरडण्याची, आणि मग एक अशी किंकाळी ऐकू आली की काळजात धस्स झालं. आता हे नक्की होतं की परिसरात काहीतरी गंभीर घडत आहे. आणि मग ऐकू आला तो कुत्र्यांचा जोरदार, आक्रमक भुंकण्याचा आवाज. आणि तो आवाज थेट घराच्या दिशेनेच येत होता. प्रत्येक भुंकण्यासोबत धोका जवळ येत असल्याची जाणीव होत होती. विचार करा, चिमण्या, कावळे, कुत्रे ह्या सगळ्यांच्या आवाजाची एकच भयानक खिचडी झाली होती. इंग्रजीमध्ये याला एक मस्त शब्द आहे, कॅकोफोनी. म्हणजे असा गोंगाट जो कानांना सहन होत नाही आणि मनाला एकदम बेचैन करून टाकतो. दुपारची ती शांतता आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. आता मात्र लेखकाला घरात बसवेना. नक्की काय चाललंय हे बघायला ते बाहेर धावले, आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते पाहून तर अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एक मोठा नर वानर एका लहानग्या पिलावर इतक्या निर्दयपणे हल्ला करत होता की त्याला जीवेच मारायचं असं त्याने ठरवलेलं दिसत होतं. प्राण्यांच्या जगातली ही सत्तास्पर्धा इतकी क्रूर असू शकते हे त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं. लेखकाने एक क्षणही वाया घालवला नाही. हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्या राक्षसी वानराच्या दिशेने दगड फेकायला सुरुवात केली. एकच ध्यास होता, कसंही करून त्या पिलाला वाचवायचं. आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्या वानराने घाबरून पिलाला खाली टाकलं. हल्ला तर थांबला होता, पण खरं अमान पुढे होतं. त्या गंभीर जखमी झालेल्या लहानग्या जीवाची शुश्रूषा करण्याचं. पेलाची अवस्था खूपच वाईट होती. त्याचं शरीर अगदी निपचित पडलं होतं, जणू त्यात प्राणच उरला नव्हता. ते वाचेल याची आशा खरं तर कोणालाच नव्हती. पण लेखक हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी त्या लहानग्या जीवाला उचललं आणि अगदी हळूवारपणे त्याच्या जखमांवर प्रथमोपचार सुरू केले. प्रत्येक जखम साफ करताना त्यांच्या मनात एकच प्रार्थना होती की कसंही करून हा जीव वाचावा. त्यांनी पिलाला एका सुरक्षित जागी नेलं, जखमा स्वच्छ केल्या, रक्त थांबवलं. आणि मग त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारले. आणि तेव्हा एक चमत्कारच घडला. त्या लहानग्या शरीरात थोडी हालचाल झाली आणि काही वेळांनी त्या पिलानं डोळे उघडून पाहिलं. लेखकानं त्याला एक केळं दिलं आणि ते त्यानं हळूच खाल्लं. जणू काही जीवदान मिळाल्याची ती पहिली खूण होती. आणि हे सगळं नाट्य घडत असताना छतावरून एक जण हे सगळं शांतपणे पाहत होतं. ती होती त्या पिलाची आई. तिच्या डोळ्यात भीती होती, चिंता होती आणि कुठेतरी एक आशेचा किरणही होता. ती या संपूर्ण घटनेची मूक साक्षीदार होती. आणि आता येतो ह्या कथेचा सर्वात हळवा, सर्वात भावनिक क्षण, जिथे लेखक आणि त्या आईमध्ये एक असा संवाद होतो ज्यात एकही शब्द नव्हता.
अखेर ती आई धीर करून खाली उतरली, आपल्या पिलाजवळ गेली, त्याला उचलून घेतलं आणि इतकं घट्ट हृदयाशी कवटाळलं की जणू काय आता ती त्याला जगातील कोणत्याही संकटापासून वाचवणार होती. तो क्षण, तो खरंच शब्दात मांडण्यापलीकडचा होता. लेखकाने या दृश्याचं वर्णन खूप सुंदर शब्दात केले आहे. ते म्हणतात, तिथे एक विश्वमाता आपल्या दुःखी मुलाला मांडीवर घेऊन बसली होती. त्या एका क्षणात ती फक्त एक माकडीण नव्हती, तर ती आई होती. आणि आईचं प्रेम, त्याला कोणत्याही भाषेची किंवा प्रजातीची बंधनं नसतात. आणि मग तो क्षण आला जो लेखक कधीच विसरू शकले नाहीत. त्या आईने काही सेकंड थेट लेखकाच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या त्या नजरेत शब्द नव्हते, पण आभार होते, कृतज्ञता होती. एक असा मूक संवाद होता जो हजारो शब्दांपेक्षाही जास्त बोलका होता. बस, या एका घटनेने लेखकाच्या आयुष्यावर आणि त्यांच्या विचारांवर कायमचा ठसा उमटवला. ही भेट त्यांच्यासाठी आयुष्यभर अविस्मरणीय ठरली. या गोष्टीला आज तब्बल 55 वर्ष झालीयत. विचार करा, इतकी वर्ष उलटून गेली, पण लेखकाच्या मनात ती नजर, ती मूक कृतज्ञता आजही अगदी ताजी आहे. काही आठवणी खरंच अशा असतात ज्या कधीच पुसल्या जात नाहीत. तर ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की करुणा, दया, सहानुभूती या भावना फक्त माणसांच्याच मालकीच्या आहेत का? या घटनेने तर हेच सिद्ध केलं की भावनांच्या देवाणघेवाणीसाठी शब्दांची किंवा प्रजातींची गरज नसते, नाही का? नक्की विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.